रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील तरणखोप बेलवडे रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात ग्रामस्थांनी भर पावसात रास्ता रोको आंदोलन करत प्रशासन आणि संबंधित कंत्राटदाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत या रस्त्याच्या कामाला 2 वर्षांपूर्वी मंजुरी मिळून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली होती, मात्र अद्यापही रस्त्याचं काम अपूर्ण असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। सध्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून मुसळधार पावसामुळे त्यात पाणी साचल्याने वाहन चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। या रस्त्यावर अनेक अपघात झाल्याचा तसेच काही नागरिक गंभीर जखमी झाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला। पावसामुळे संपूर्ण मार्ग जलमय झाल्याने शाळकरी विद्यार्थ्यांना देखील पाण्यातून मार्ग काढत शाळेत जावे लागत असल्याने पालकांमध्ये देखील नाराजीचं वातावरण आहे। वारंवार तक्रारी करूनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप करत महिला, विद्यार्थी, लहान मुलं आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले। यावेळी संबंधित कंत्राटदाराविरोधात घोषणाबाजी करण्यात आली, तसेच रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला असून तातडीने दर्जेदार रस्ता तयार करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे। तरणखोप मुंगशी बेलवडे हा रस्ता 4.5 कोटीचा रस्ता आहे। आज तुम्ही रस्त्याने आले, हा रस्त्या काय पोझिशनला आहे तुम्ही बघितला असाल। आज आमच्याच गावातले लोकांचं सोडून द्या, आमच्याच गावातले 3 जोडपे पडले कामावरती जाता वेळेस। आज तुम्ही बघता पट्ट्या बांधलेल्या आहेत। याला जबाबदार कोण? हा 4.5 कोटीचा रस्ता आहे का तुम्ही कोणीही सांगू शकतो? ओव्हरकोटर आली 2.5 वर्ष झालेत, का नाही आजपर्यंत काम झालं या गोष्टीचा? आम्ही जिथं बसलोय आता ही तुम्हाला सिच्युएशन दिसते, ही 4.5 कोटीचे हे रस्ते काय उपयोग आहे आम्हाला? या मतदान मागाला मतदान येतात, काय उपयोग आहे या गोष्टीचा? आता शाळेची पोरं कशासाठी जाणार? रस्त्याची परिस्थिती जाम बिकट आहे आणि आमची शाळेची पोरं कशी जातील शाळेत? आणि पोरं ही लहान लहान पोरं आहेत, एसटी नाही आली तर गाडी कायकांच्या गाड्या आहेत ते घेऊन जातात, पण आमच्या गावात सगळी पोरं आहेत ती सगळी एसटीला जाणारी आहेत। आणि आमच्या गावातली 2-3 जण पडले गाडी घेऊन तिकडे। रस्ता म्हणजे माती टाकलेली आहे, जागोजाग माती टाकलेली, गाड्या फसतात। हे कॉन्ट्रॅक्टदार कुठे गेलेत? कॉन्ट्रॅक्टदार एवढे म्हणजे काम करताना म्हणजे कसं काम करायचं, त्यांच्याकडनं काम करून घ्यायला पाहिजे होतं ना। काम चालू केलं तेव्हा व्यवस्थित करायला पाहिजे। सगळ्या मोऱ्या तुटलेले आहेत आणि काम करताना कॉन्ट्रॅक्टदारांनी उभं राहून तिथं व्यवस्थित काम करून घ्यायला पाहिजेत। नुसती खडी टाकून ठेवले, त्याच्यावर डांबर नाही टाकली। किती माणसं पडली आणि नुसती खडी टाकून ठेवले, डांबर टाकायला त्यांना काय झालेला? आजूबाजूला माती टाकलेली आहे, माती टाकून गाड्या फसल्या, कोणाचं काय झाला तर मग जबाबदार कोण आहे? सरकार आहे काय का कॉन्ट्रॅक्टदार आहे?